श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. यंदा 2026 या वर्षामध्ये धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक महिना हा आलेला आहे. अधिक मास ज्याला आपण पुरुषोत्तम मास किंवा मलमास म्हणूनही ओळखतो. हा महिना दर 3 वर्षांनी येतो. तर 2026मध्ये हा धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक महिना हा कधीपासून सुरू होत आहे आणि कधी संपत आहे, तसंच या अधिक महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि काय टाळायचं आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या हिंदू पंचांगानुसार 2026 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. या वर्षामध्ये अधिक मास हा आल्यामुळे हे वर्ष 13 महिन्यांचे असेल. अधिक मास याला आपण मलमास किंवा पुरुषोत्तम मास असंही म्हणतो. हा काळ धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यामध्ये विवाह, मौंजी बंधन, गृहप्रवेश, बारसे यांसारखी मंगल कार्यही केली जात नाहीत. मात्र पूजापाठ, व्रतवैकल्य, जपतप आणि दानधर्म करणं हे या महिन्यामध्ये अत्यंत शुभ मानलं जातं आणि ही कार्य केल्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंची विशेष कृपा आणि आशीर्वाद हा प्राप्त होतो. तर हा अधिक मास 2026 या वर्षी कधी सुरू होत आहे, कधी संपत आहे आणि या महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे हेच आपण आता जाणून घेऊया. हा संपूर्ण अधिक मास श्रीहरी विष्णू यांना समर्पित असतो. या अधिक मासामध्ये श्रीहरी विष्णूंची जास्तीत जास्त पूजा, सेवा, अर्चा ही केली जाते. सर्वात आधी आपण जाणून घेऊया की हा अधिक मास का लागतो. तर सूर्यपंचांगाच्या तुलनेमध्ये चंद्रपंचांगाची कालमर्यादा ही कमी असते. चंद्रपंचांग 354 दिवसांचे असते तर सूर्यपंचांग हे 365 दिवसांचे असते. त्यामुळे दरवर्षी दोघांमध्ये सुमारे 11 दिवसांचा फरक हा निर्माण होतो. ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार दर 32 महिने आणि 16 दिवसांनी हा फरक जवळपास 1 महिना एवढा होतो आणि हा वेळेचा ताळमेळ साधण्यासाठी पंचांगामध्ये एक अतिरिक्त महिना हा जोडला जातो आणि हाच तो अधिक महिना किंवा पुरुषोत्तम मास किंवा मलमास म्हणून ओळखला जातो. तर 2026मध्ये अधिक मास हा आल्यामुळे अनेक बदल हे घडून येतील. यामुळे हिंदूंचे नववर्ष हे 12 महिन्यांऐवजी 13 महिन्यांचे होईल. म्हणजेच या वर्षी 2026मध्ये अधिक महिना हा असणार आहे आणि हा अधिक महिना 17 मे 2026 रोजी सुरू होणार आहे आणि 15 जून 2026 रोजी हा अधिक महिना संपणार आहे. तर अधिक महिन्याच्या पहिल्या दिवसापासून व्रत ठेवणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तींना पापांपासून मुक्ती मिळते असं सांगितलं जातं. या अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास असं का म्हणतात तर अधिक महिना हा 30 किंवा 33 दिवसांचा असतो आणि या कालावधीमध्ये सूर्यदेव कोणत्याही नवीन राशीमध्ये प्रवेश करत नाहीत. ते एका जागी थांबून राहतात. पौराणिक कथांमध्ये असं सांगितलं जातं की जेव्हा या महिन्याची निर्मिती झाली तेव्हा कोणत्याही देवांनी त्याचा स्वीकार केला नाही. मग दुःखी कष्टी झालेला मलमास भगवान श्रीकृष्णांकडे गेला. भगवान श्रीकृष्ण म्हणजेच श्रीहरी विष्णूंचाच अवतार होय. अधिक मासाचे दुःख श्रीहरी विष्णूंनी ऐकले आणि त्यांनी पुरुषोत्तम अशी पदवी अधिक मासाला बहाल केली आणि तेव्हापासून अधिक मासाला पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं. भगवान श्रीहरी विष्णू यांच्या आशीर्वादामुळेच आणि तसंच पुरुषोत्तम या नावामुळे इतर 12 महिन्यांपेक्षा तो अधिक तेजस्वी झाला आणि काही ठिकाणी याला दामोदर मास असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणून तर अधिक मासात जे काही व्रत केले जाते त्यात भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांची उपासना अधिकाधिक केली जाते. या अधिक मासामध्ये श्रीहरी विष्णूंची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. या काळामध्ये दान, जप, तप, पूजा, पाठ आणि गोमातेची सेवा करणं हे अत्यंत पुण्यकारक मानलं जातं आणि म्हणूनच या महिन्यामध्ये गायीची अधिकाधिक सेवा करावी. आणि या महिन्यामध्ये काय करावं आणि काय करू नये, शुभ कार्य करणं हे या महिन्यामध्ये शुभ मानलं जातं का, तसंच कोणती कार्यही या महिन्यामध्ये करणं वर्ज्य आहेत आणि कोणती महत्त्वाची कार्यही या महिन्यामध्ये केली जातात याबद्दलची महत्त्वाची माहिती ही आता आपण जाणून घेऊया. अधिक महिना हा तसं बघितलं तर शुभ मानला जात नाही आणि तसंच या महिन्यामध्ये शुभ कार्य आणि नवीन कार्य हे सुरू करू नये असं म्हटलं जातं. या अधिक महिन्याला खरं मास असं म्हटलं जातं. म्हणजेच ज्या महिन्यामध्ये शुभ कार्य हे वर्जित आहेत असा महिना म्हणजेच खरमास होय. अधिक महिन्यामध्ये सूर्य हा रास बदलत नाही, सूर्याचे संक्रमण हे होत नाही आणि म्हणून यामुळे संपूर्ण सृष्टी ही मलिन झाली आहे असं वाटतं आणि म्हणूनच याला मलमास असं सुद्धा म्हटलं जातं. या अधिक महिन्यामध्ये सूर्यदेव प्रतिकूल असल्याचं म्हटलं जातं आणि म्हणूनच या काळामध्ये हातात घेतलेलं कुठलंही नवीन काम हे पूर्णत्वास जाऊन त्यामध्ये आपल्याला यश मिळेलच असं नाही असं
म्हटलं जातं आणि म्हणूनच या अधिक महिन्यामध्ये कुठलेही शुभ कार्य हे केले जात नाहीत आणि म्हणूनच या अधिक महिन्यामध्ये विवाहाआधी शुभ कार्य हे केले जात नाहीत। या अधिक महिन्यामध्ये केलेले विवाह हे यशस्वी होत नाहीत आणि अशा दाम्पत्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये अनेक अडचणी समस्या या निर्माण होतात आणि म्हणूनच अधिक महिन्यामध्ये विवाहाआधी शुभ कार्य हे करू नये। त्याचप्रमाणे अधिक महिन्यामध्ये कुठल्याही नवीन कार्याचा शुभारंभ हा सुद्धा करू नये। कुठलाही नवीन व्यापार व्यवसाय किंवा कुठलाही नवीन उद्योग या महिन्यामध्ये चुकूनही सुरू करू नये। जर तुम्हाला कुठला एखादा व्यवसाय उद्योग हा सुरू करायचाच असेल, एखादा प्रकल्प हा सुरू करायचा असेल, तर तुम्ही तो व्यवसाय तो उद्योग अधिक महिना संपल्यानंतर सुरू करायचा आहे। पण चुकूनही अधिक महिन्यामध्ये एखादा नवीन व्यवसाय किंवा उद्योग हा तुम्हाला सुरू करायचा नाही आहे। कारण का तर कुठलंही नवीन कार्य आपल्याला अधिक महिन्यामध्ये हे सुरू करायचं नाही आहे। अधिक महिन्यामध्ये कुठलाही उद्योग व्यवसाय हा सुरू केला तर तो लाभदायक ठरत नाही। आपण सुरू केलेल्या त्या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये आपल्याला यश मिळेलच असं नाही आणि तसंच आपल्याला अनेक आर्थिक अडचणींचा सामना हा करावा लागू शकतो आणि तसंच आपण जो काही उद्योग व्यवसाय हा या महिन्यामध्ये सुरू करू तर त्याची गतीही मंदावू शकते। तो उद्योग तो व्यवसाय भरभराटीला जाईलच असं नाही आणि म्हणूनच अधिक महिन्यामध्ये कुठलाही नवीन उद्योग व्यवसाय हा आपल्याला सुरू करायचा नाहीये। त्याचप्रमाणे कुठलंही नवीन काम, नवीन नोकरी आणि नवीन गुंतवणूक ही सुद्धा आपल्याला या महिन्यामध्ये चुकूनही करायची नाहीये। त्याचप्रमाणे नवीन घर किंवा नवीन वाहन खरेदी हे सुद्धा आपल्याला या महिन्यामध्ये चुकूनही करायचं नाहीये। सर्व प्रकारचे शुभ विधी जसं की नामकरण, मुंडन, संस्कार इत्यादी विधी हे आपल्याला या अधिक महिन्यामध्ये टाळायचे आहेत। त्याचप्रमाणे गृहप्रवेश करणं, घराचा पाया घालणं हे सुद्धा आपल्याला या महिन्यामध्ये टाळायचं आहे। त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये आपल्याला चुकूनही मांसाहार, मद्यपान हे करायचं नाहीये। कुठल्याही प्रकारचं व्यसन या महिन्यामध्ये आपल्याला करायचं नाहीये। आणि आता आपण जाणून घेऊया की या अधिक महिन्यामध्ये आपल्याला कोणती कार्य ही करायची आहेत। संपूर्ण अधिक मास हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे। कारण अशी श्रद्धा आहे की अधिक महिन्यामध्ये भगवान विष्णू आपल्या सोबत उपस्थित असतात। भगवान विष्णूंचे मंत्रोच्चार, जप, पूजा यांसारख्या सर्व धार्मिक कार्यांसाठी हा एक अत्यंत पवित्र आणि शुभ महिना मानला जातो आणि म्हणून या महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची जितकी जास्त सेवा आपल्याकडनं होईल तितकी जास्त सेवा आपण करायची आहे। आणि तसंच या महिन्यामध्ये व्रत आणि दानधर्म करणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि शुभकारक मानलं जातं। अधिक मासामध्ये व्रत पाळल्याने आणि दानधर्म केल्याने आपली बहुतांश पापेही धुतली जातात आणि यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगली फळंही मिळतात आणि म्हणून या काळामध्ये आपल्याला जितकी जास्त दानधर्म हे करता येतील तितकी जास्त आपण दानधर्म हे करायचे आहेत आणि व्रत वैकल्य हे सुद्धा या महिन्यामध्ये आपल्याला अवश्य करायचे आहेत। हा संपूर्ण अधिक महिना व्रत, वैकल्य, ध्यान, धारणा, उपवास, पूजा, हवन या सर्वांसाठी सर्वोत्तम असा महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये केलेल्या उपासनेने आपल्या सर्व पाप कर्मांचे क्षालन होते आणि म्हणून आपल्याकडनं शक्य होईल तितकी ध्यानधारणा, व्रत, वैकल्य, पूजा, उपासना आपण या महिन्यामध्ये अवश्य करायची आहे। तसंच या महिन्यामध्ये केलेले दान हे आपल्याला 10 अधिक पटीने पुण्यफळ हे देऊन जाते आणि म्हणून या महिन्यामध्ये आपण गरजू गरीब व्यक्तींना आपल्या यथाशक्ती दानधर्म हा अवश्य करायचा आहे। तसंच या महिन्यामध्ये आपल्याला विष्णू सहस्रनाम, पुरुष सूक्त, व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्त आणि तसंच भागवत कथा ही पठण करायची आहे। श्रीहरी विष्णूंच्या स्तोत्रांचे आणि मंत्रांचे अधिकाधिक आपण पठण या काळामध्ये करायचे आहे। यामुळे आपल्याला श्री विष्णूंचा विशेष कृपाशीर्वाद हा प्राप्त होईल आणि आपल्याला पुण्याची प्राप्ती होईल। त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये तीर्थस्थळी जाऊन स्नान हे अवश्य करावं आणि तसंच दीपदान, वस्त्रदान हे सुद्धा अवश्य करावं। मग दानामध्ये तुम्ही धार्मिक ग्रंथांचं दान सुद्धा या महिन्यामध्ये करू शकता। त्याचप्रमाणे या अधिक महिन्यामध्ये जावई आणि लेकीला घरी बोलवून त्यांना वाण सुद्धा दिलं जातं आणि या वाणामध्ये नवीन वस्त्र, अनारसे, बत्तासे तसंच चांदीची निरांजन किंवा चांदीची एखादी भेटवस्तू ही भेट म्हणून दिली जाते, वाण म्हणून दिली जाते। तांब्याचं ताम्हण, एखादा कलश या वस्तूसुद्धा त्यांना वाण म्हणून दिल्या जातात। त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये सुवासिनी महिला या नवीन चांदीची जोडवी सुद्धा खरेदी करत असतात। सुवासिनी महिलांनी अधिक मासामध्ये चांदीची जोडवी खरेदी करणं हे अत्यंत शुभकारक मानलं जातं आणि म्हणून या महिन्यामध्ये सुवासिनी महिलांनी चांदीची जोडवी ही आवश्यक खरेदी करायची आहेत। त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये सुनेने सासूची आणि आईची ओटी भरण्याची परंपरा सुद्धा आहे। असं करणं सुद्धा अत्यंत शुभकारक हे मानलं जातं आणि म्हणून या महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या आईची आणि सासूची ओटीही भरू शकतात। त्याचप्रमाणे या
महिन्यामध्ये तीर्थस्नान करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. किमान एक दिवस तरी आपण गंगा स्नान हे अवश्य करावं किंवा एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन आपण स्नान हे अवश्य करावं. यामुळे सुद्धा आपल्या सर्व पापांचे क्षालन होते. त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये दीपदानसुद्धा अवश्य करावं. आणि त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये आपण एखाद्या सुवासिनी महिलेला आपल्या घरी बोलवून तिचा यथायोग्य मान सन्मान करून तिला सौभाग्य अलंकार हे देऊन आपण तिला यथायोग्य आदरातिथ्य हे द्यायचे आहे. आणि तसंच एखाद्या गरजू गरीब ब्राह्मणाला सुद्धा आपण यथायोग्य दानधर्म हा या महिन्यामध्ये अवश्य करायचा आहे. तर याप्रमाणे अधिक महिना हा कधी सुरू होत आहे आणि या अधिक महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.